वर्ध्यातून युतीच्या प्रचाराला सुरुवात होते। मोदी वर्ध्यामधून राज्यातील प्रचाराचा नारळ फोडतायत। मात्र युतीच्या या सभेपूर्वीच नवा वाद उद्भवण्याचे चिन्ह निर्माण झाले। सभेसाठी लावण्यात आलेल्या पोस्टर्सवरून धनुष्यबाणाचं चिन्हच गायब असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। केवळ एवढंच नाही तर शिवसेना नेत्यांच्या फोटोवरती थेट भाजपचं कमळ फुलल्याचं चित्र पाहायला मिळते। आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंसह शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पोस्टरवर सुद्धा भाजपने कमळाचं चिन्ह लावल्याने एकच गोंधळ आणि संभ्रम आपल्याला तिकडे पाहायला मिळतोय। तर वर्ध्यामधली ही दृश्य आहेत जी तुम्ही आता तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतायत। वर्ध्यामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची सभा होणार आहे आणि त्याची तयारी सध्या जोरदार सुरू आहे आणि या तयारी दरम्यानचे हे दृश्य आता आपण पाहतोय। तिकडे आदित्य ठाकरे यांचा एक पोस्टर लावण्यात आलंय। या पोस्टरवरून शिवसेनेचं चिन्ह असलेलं धनुष्यबाण गायब आहे, मात्र भाजपचं निवडणूक चिन्ह असलेलं कमळ तेवढं पाहायला मिळतंय। त्यामुळे आज एप्रिल फूल आहे, तर कमळाचं फूल देऊन भाजपने शिवसेनेला फूल तर बनवलं नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे।